40+ मधून. तर समीर दादांना मी विनंती करेन, बघा इथे प्राइज जरूर आले. मी सर्व आमच्या पाहुण्यांना विनंती करेन, चला खूप उशीर होते, खूप उशीर झाला, 10-15 मिनिटं वेस्ट होतात. पंच आपण जायचंय मैदानात. आजच्या स्पर्धेचे अतिथी सन्माननीय रेवंतदादा भोपी, एक उत्कृष्ट पकवाज वादक, यांचा इथे सन्मान होत आहे. तरी आपण दादा आपण यायचंय. उसरली संघाचा 12वा खेळाडू. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय समीरदा शेठ यांच्या शुभ हस्ते इथं सन्मान होत आहे. आपल्या पंचक्रोशीतील उत्कृष्ट असे पकवाजवादक, संगीत प्रेमी श्री रेवंतदादा भोपी यांचा इथं यथोचित सन्मान होत आहे. मायेची उबदार शाल देऊन, त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ आणि स्मरणात राहावं, आठवणीत राहावं, गोड आठवण राहावी म्हणून आपण त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. तर त्यांना स्वीकारावं. चला सामना सुरू करायचा आहे. पंच, उसरली संघाचा 12वा खेळाडू आम्हाला समालोचन कक्षामध्ये पाहिजे. कॉम्पिटेटिव्ह बॉक्स. तर जाऊया आपण मैदानावरती. जितेंद्र आणि गणेश सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहते. तर गोलंदाजीसाठी निलेश भोईर पहिला चेंडू घेऊन 4 षटकांची लढत. लढतेला वेळ सुरुवात पडगे आणि त्यांच्या विरुद्ध उसरली खुर्द. पहिला चेंडू आपण पाहिला ऑफस्टिकच्या बाहेर. यष्ट्यांच्या मागे आपण प्रीतम पाटील यांना पाहते. निश्चितच जबरदस्त यष्टीरक्षण. पहिल्या चेंडूवरती इथे व्हाईट बॉल येतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू आपट बार होता, आवाक्याच्या बाहेर, कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सीमा रेषे पलीकडे. पहिला चौकार जितेंद्र यांच्या बॅटमधून. मैदानाकडे आपण जाऊया. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सरळ बॅटनं क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा प्रयत्न करेल, मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा रेषे पार. मिळणार आणखीन एक दर्जेदार चौकार. एकूण धावसंख्या फलकावरती 9 धावा. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. चला जास्त उशीर आपण करू नका. सामना फास्ट केलायचा. दिलेल्या वेळेमध्ये सामने संपणे बंधनकारक आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सरळ बॅटनं. उंची जास्त आहे, मागे क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 1 इथे उसरली संघाला. जितेंद्र येथील माघारी धावा असताना धावसंख्या फलकावरती 9 धावा.
40+ विरुद्ध धारणा 40+, दोन्ही संघ आपण रेडी राहायचे, सज्ज राहायचे आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक सुद्धा करणार आहोत. आणि अंतिम 4 संघ असतील वाकडे विरुद्ध विचुंबे आणि शेवटची अंतिम लढत असेल पहिल्या फेरीतील नेरे 40+ विरुद्ध नेवाली 40+. हा ग्रुप आपण मैदानावरती पाहतोय, ज्यामध्ये मोह संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय. नवीन फलंदाज येतील कुंदन इन ॲट नंबर 3. एकूण धावा त्या 9 धावा. 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतील या षटकातील चौथा चेंडू घेऊन. अति वेग होता या चेंडूवरती, अल्ट्रा फास्ट गोलंदाजी आतापर्यंत राहिले या षटकामध्ये. मागच्या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव आली नाही, कमबॅक म्हणता येईल. 2 चौकार खाल्ल्यानंतर 1 गडी बाद केला. निलेश भोईर मैदानावरती आपण इथे गोलंदाज पाहते. 5वा चेंडू षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एकदा इथे निश्चित मिळेल. दुसरीसाठी प्रयत्न आहे मात्र नकार दिला गणेशनं आणि धावा मिळतील फक्त 1 धाव. एकूण धावा आहेत त्या 10 धावा. आपण पाहतोय स्ट्रायकरला फलंदाज खेळतील गणेश. जितेंद्र त्यांना साथ देणारे फलंदाज सलामीला आलेले माघारी परतलेत आणि 3ऱ्या क्रमांकाचे कुंदन यांना आपण पाहतोय ज्याने 2 चेंडू मध्ये 1 धावेचं योगदान दिलंय. एकूण धावा आहेत त्या 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू. आणि इथे मात्र फलंदाज बाद. जबरदस्त यष्टीरक्षण. यष्ट्यांच्या मागे आपण प्रीतम पाटील यांना पाहते आणि पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाल्या आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या. 2 गडी बाद. उसरली संघ 10 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. एकूण धावे ते 10. डीजे नितीन आपण जॉईंट व्हायचे. एकूण धावे त्या 10 धावा. धावसंख्या फलकावरती. नवीन फलंदाज येतील संजय इन ॲट नंबर 4. तर नवीन गोलंदाज येतील पडगे संघाकडून. चला सामना सुरू करायचा. मी पडगे संघाला विनंती करेन लहू भोईर इथे येतील. प्रत्येक विकेटसाठी आकाश शेळके यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज आहे. लहू भोईर यांच्यासाठी ते खास स्पेशल ऑफर असेल. 10 धावा धावसंख्या फलकावरती. 2 गडी बाद झालेत. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 4 षटकांची ही लढत आहे. पडगे विरुद्ध उसरली दरम्यान रंगणारा हा सामना आपण मैदानावरती पाहतोय. 10च्या सरासरीनं पहिल्या षटकामध्ये 10 बनलेत. चॅम्पियन्स ट्रॉफी मधून गुड न्यूज आली. शुभमन गिलची शतक आलं आणि भारतीय संघानं पहिला सामना जिंकलाय. जाऊया आपण मैदानावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे सज्ज होईल. चला सामना. पडगे संघ आपण खूप उशीर करते. सामना आपल्याला सुरू करायचा आहे. जेव्हा एक षटक संपतं तेव्हा तुम्हाला लगेच दुसरं षटक फेकणं बंधनकारक असतं. तिथे जास्त वेळ जाता कामा नये. थोडंसं सहकार्य करायचंय. लहू भोईर. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. अँगल बनवण्याचा, कोन बनवण्याचा प्रयत्न लहू भोईर यांचा. निर्धाव चेंडूची सांगते झाली. पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात. 1.1 षटकाचा हा खेळ इथे संपलाय आणि 10 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. 10 वाजून 22 झालेत. फुलटॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव इथे सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाली. दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण झाल्या. या 2 धावेने संघ पुढे सरकला. एकूण धावे त्या 12 धावा धावसंख्या फलकावरती. 2 गडी बाद झालेत. लहू भोईर निश्चितच जबरदस्त गोलंदाजी राहिले पहिल्या 2 चेंडूवरती. मोरवे गावचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय यशवंत नावडेकर साहेब यांचं इथं आगमन झालंय तर त्यांचंही खूप खूप स्वागत आहे. वॉट कॉमेंट्री बॉक्स. आणि इथे फलंदाज बाद. कमालीचं यष्टीरक्षण. प्रीतम पाटील यष्टांच्या मागे आणि धक्का क्रमांक 3 उसरली संघाला.
निश्चितच प्रीतम पाटील यांची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली जेव्हा नेरे गावामध्ये सरपंच चषकाची पनवेल प्रीमियर लीगची 40+ ची स्पर्धा पाहिली. प्रीतम पाटील यांचं विशेष सहकार्य राहिलं आणि या ग्रुपसाठी इथे नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा या नेरे गावच्या स्पर्धेच्या निश्चितच खंबीर साथ त्यांची आम्हाला लाभते. त्या प्रीतम पाटील पडगे त्यांना सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद देते. नवीन फलंदाज येईल किरण. एकूण धावेत त्या 12 धावा, 3 गडी बाद झालेत. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 षटकांची ही लढत आहे. राऊंड द विकेट. हा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा होता. एकदा मिळेल. दुसरीसाठी प्रयत्न असेल का? दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावा सहज पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जर 3 धावा आल्या, धावून पूर्ण केल्या तर शैलेश दादा पाटील यांच्याकडून एनर्जी ड्रिंक रेड बुल गेट युअर विंग्स जसं म्हटलं जातं तुम्हाला पंख देणारी ती ड्रिंक आहे आणि निश्चितच दोन्ही खेळाडूंना ती देण्यात येईल. 14 धावा, एकूण धावा आहेत त्या 14. हा फटका आपण पाहिलाय. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंगॉनला एक धाव सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाली. दुसरीसाठी नकार दिला आणि एक धाव इझिली कंप्लीट इथे पाहते. लहू भोईर यांची चालाखी मात्र इथे थ्रो आला नाही. एकच धाव मिळेल. एकूण धावा धावसंख्या फलकावरती बनल्यात 15. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. किरण आणि संजय मैदानावरती 2 मध्ये 3 किरण यांची खेळी पाहिली. संजय आत्ता चालेत मैदानावरती. आडव्या इथे आपण पाहिला आपट बार होता. गॅप मध्ये चेंडू जाईल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू सीमा रेषे पार चौकार. ज्या चौकाराची गरज होती, बाउंड्री हवी होती आणि ती आल्या संजय भगत यांच्या बॅट मधून. हा पहिला मोठा फटका चौकार. 2 षटकांची समाप्ती झाल्या आणि 2 षटकामध्ये धावा बनल्यात 19 धावा, 3 गडी बाद. चला फडके संघ एकत्र येण्याची बिलकुल परवानगी नाही. आपल्याला प्रेमाची विनंती. चला सामना लगेच सुरू करायचा. या पुढची लढत असणार आहे कलंबोली 40+ विरुद्ध धारणा 40+. धरणा 40+ संघाचे संघनायक आणि कलंबोली 40+ संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी आपण लगेच यायचे. आपल्याला शेवटचा पुकार असेल. आपण सहकार्य करायचंय. आपल्याला लवकरात लवकर या मॅचेस उरकायच्या आहेत. त्याच्यामुळे आपण लवकर या. धन्यवाद. एकोणीस धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पडगे 40+ संघ. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतील संतोष भोईर. पहिला चेंडू घेऊन हा चेंडू आपण पाहिला सरळ रेषेमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. जबरदस्त गोलंदाजी. यष्टंपासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. 19 धावा बनल्यात. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद. प्रीतम पाटील पुन्हा एकदा खूप बिझी राहिलेत या सामन्यामध्ये. जेवढे निर्धाव चेंडू खेळले त्यांनी सहज सोप्या पद्धतीने झेलले आणि इथे आपण पाहिलं बॅटची एज आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का उसरली संघाला. धाबा असताना 19. हॅलो धरणगावचे एक दमदार व्यक्तिमत्व संदीप पाटील यांचं इथं आगमन झालंय तर त्यांचंही खूप खूप स्वागत आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुधाकर चोरघे यांचं इथं आगमन झालंय तर त्यांचंही खूप खूप स्वागत आहे. आपण आसनस्थ व्हायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एकोणीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटची एज आणि ते गॅप मध्ये चेंडू जाईल. 1 धाव मिळेल. दुसरीसाठी प्रयत्न होता मात्र संजय भगत यांनी नकार दिला. संजय भगत यांचा आता मैदानावरती थांबणं खूप गरजेचं आहे. एकूण धावे ते 20. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. संतोष यांची गोलंदाजी आपण पाहते. पडगे 40+ संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करते आणि आतापर्यंत रोखलंय मी तर म्हणेन या फलंदाजांना उसरली संघाच्या. पुढचा चेंडू 4था बॉल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला.
क्षेत्ररक्षक उभा आहे, चेंडूने थोडासा चकमा दिला, थ्रो पोहोचेल आणि इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली गेल्या, दुसरीसाठी कॉल होता. आपण पाहिलं संजय भगत थोडस डेंजर एंड वरती त्यांना यायचं होतं, दुसरीसाठी निघालेत आणि इथे प्रयत्न सुरू होईल. इथे टेक्निकल टीम संपूर्ण एकवेर इव्हेंटच्या चांगलं कॅमेरा वर्क सुद्धा आपण पाहते. तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे पुढच्या दोन्ही संघ नाही का, आपण याची नोंद घ्या. संघ असतील कळंबोली 40+ आणि धरणा 40+. उमेशजी बोईर यांचे इथे आगमन झाले. खिडूकपाडा संदीपजी पाटील आणि आज धरणा 40+ संघ खेळणार आहेत. हनुमानजी काटावले साहेब कोंडले यांचे इथे आगमन झाले आणि इनिंग ब्रेक मध्ये आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत. यस, मॅच कडे वळतोय. तर नॉट आउट 2 धावा कंप्लीट होतील. तर हनुमानजी काटावले कोंडलेच्या आमचे सन्मानी पाहुणे यांच्याकडून 1000चं आम्हाला आर्थिक सहाय्य, त्यांचं धन्यवाद. चेंडू बॅटच्या मधोमध आणि चेंडू जाईल सीमा पार. उसरली संघ इथे कमबॅक करत असताना शेवटच्या क्षणी हे दाखवलेले मोठे फटके निश्चितच डोकेदुखी ठरतील पडके संघासाठी. धावा वेगानं पुढे बनलेत 28 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. संजय भगत बरसलेत मैदानावरती, 3 मध्ये 12 बनलेत. प्रदीप यांची 1 मध्ये 1ची खेळली आणि संतोष भोईर यांची गोलंदाजी. 1 गडी बाद केलाय आणि धावा खर्च केल्यात 9. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 28 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहते. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील. शेवटचा बॉल आहे, लास्ट. लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक उभा आहे. सुटलेला झेल, मिळालेलं जीवनदान संजय भगतला इथे निश्चितच थोडं दुःख जाणवेल गोलंदाजाला, कारण लोअर फुल टॉस चेंडूवरती फ्लॅट खेचण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक उभे होते, मात्र इथे धाव मिळणार सिंगल. झेल सुटते. पहिल्या 3 षटकांची समाप्ती झाली आणि एकूण धावा येते 29-29 धावा. तीन षटकांची समाप्ती झाली. एकूण धावा येते 29. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुभाष ठाकूर येथील गोलंदाजीसाठी. 4थं षटक घेऊन पडगे संघासाठी स्ट्रायकर एंडला संजय भगत यांना आपण पाहतो, त्यांना साथ देत आहेत. प्रदीप भोईर. चला सामना सुरू करा पडगे संघ. घड्याळाकडे जर आपण नजर टाकली 10:31 झालेत. सुभाष ठाकूर यांचा हा चेंडू प्रीतम पाटील यांनी झेललाय. आणखीन एक धक्का. संजय जातील माघारी 29 धावेंवरती. अर्धा संघ इथे तंबूमध्ये परतलाय. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती राहिली आणि धक्का क्रमांक 5वा. 5 गडी बाद 29 धावा उसरली संघ. मारेल का उसरली संघ, ही सुद्धा चर्चा केली गेल्या. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करायचे. मी कलंबोली 40+ संघाचे संघनायक एकूण धावे त्या 29. 5 गडी बाद झालेत. सुभाष ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होतील. शॉर्ट रनअप न ही गोलंदाजी आणि इथे आपण पाहिले निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. जबरदस्त अशा पद्धतीची गोलंदाजीचा रनअप आपण क्रिकेटमध्ये खूप कमी पाहतो. पंचांना खेचून तिथूनच गोलंदाजी. आम्हाला जुने दिवस अंडर आर्मचे आठवले.
इथे त्या चौकटीमध्ये पाय ठेवून गोलंदाजी करत असताना आपण अंडरआर्मच्या सामन्यामध्ये पाहतो. मात्र इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकच धाव आणि या एका धावेनं संघ पुढे सरकला. एकूण धावे ते 30 आणि गडी बाद झाला. दुसरा धाव घेण्याच्या नादामध्ये अजूनही या षटकाचा विचार केला उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 6 गडी बाद झालेत आणि धावा आहेत त्या उसरली संघाच्या फक्त 30 धावा. सुरुवात चांगली झाली नाही. सुरुवात चांगली झाली होती मित्र म्हणे जितेंद्रनं सलग 2 चौकार ठोकले होते. पहिल्या 2 मध्ये 9 धावा बनवल्या होत्या. मात्र तिथनंतरचा प्रवास आपण पाहिला. 19 चेंडू मध्ये आपण पाहिलं 18 चेंडू मध्ये फक्त 21 धावा आल्यात. निश्चितच नवीन फलंदाज येतील. नंदू सुर्वे. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज सुभाष ठाकूर. हा चेंडू जाऊ दिला यष्टीरक्षकाच्या जवळ. मात्र पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा आला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. डॉट बॉल आहे. हा चेंडू आपण पहिला गॅप मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक उभा आहे. थोडासा फंबल. दुसरीसाठी निघालेत आणि इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. तर फलंदाज होतील बाद. धाव मिळेल फक्त एकच. एकूण धावा बनल्या त्या 31-31. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 31 धावा 7 गडी बाद झालेत. तर नक्कीच विश्वास भगत जे माजी सरपंच आणि आता जे कॅप्टन आहेत त्यांनी डिसिजन घेतलं होतं बॅटिंग. तर त्यांना प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 1000चं प्राइज असणार आहे. पण ते मात्र इथे नॉन स्ट्रायकर एंडला असतील. आनंदजी गोंदले यांच्याकडून शेवटच्या चेंडूसाठी प्राइज होतं. चला इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. कळंबोली 40+ आणि धरणा 40+. सुधाकरजी चोरगे यांचा आम्ही धन्यवाद देतो. या स्पर्धेला आम्हाला 1000चं आर्थिक सहाय्य. यशवंतजी नावडेकर यांच्याकडून 1000चं आर्थिक सहाय्य. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. पुढच्या दोन्ही संघांना या सूचना आहेत. आणि इथे आपण पाहिलं एकूण धावा आहेत त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31. इथे रिव्ह्यू येते. प्लेयर्स रिव्ह्यू. यस, वाईट साठी हा रिव्ह्यू असणार आहे. फेअर डिलिव्हरी. तर चेंडू येईल निर्धाव. तर 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धाब्यांची गरज. टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होतील 2 संघनायक. धरणा संघनायक इथे पोहोचलेत. तर कळंबोली संघाचे संघनायक तर यस दोन्ही संघनायक रेडी आहेत या धरणा 40+. तर अक्षय शेळके यांच्याकडून लहू भोईर यांना 1 विकेटसाठी 1000 रुपये होते आणि ते षटकारासाठी ऑफर कंटिन्यू आहे. तर 32चं टार्गेट टॉस आपण करतोय. तर नक्कीच प्राइज आलेले आहेत आम्हाला ऑनलाईन. कळंबोली 40+ आणि धरणा 40+ 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. हनुमानजी काटवले साहेब कोंडले यांच्या पवित्र शुभ हस्ते दोन्ही संघनायकाने टॉस आपण होते. नेक्स्ट मॅच. चला फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. 4 षटकांचा सामना आहे. आज 2 संघ क्वालिफाय होतील. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ, प्युअर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ अजूनही सूर्य. टॉस बॉक्सच्या खाली आपण संपर्क साधू शकता. तर यस टॉस विन. कळंबोलीनं टॉस जिंकलाय. निर्णय का असेल? फील्डिंग घेऊ.
फिल्डिंगला पसंती, समोर धरणा संघ बॅटिंग तो करेल, कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40च्या दरम्यान. खूप छान. आज गोलंदाजावर जरूर तुम्हाला विश्वास असेल. आज नेरेची नाईट स्पर्धा समीरदादा पाटील, कैलासवासी शंकर, सीताराम पाटील डी ग्रुपमध्ये आज 40+ ना संधी मिळाली. काय म्हणाल मॅनेजमेंटबद्दल? मॅनेजमेंट फार सुंदर आहे आणि इथलं वातावरण बेस्ट आहे मेन म्हणजे. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. मी पाहुण्यांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करावं. संदीप पाटील आहेत ज्यांनी आम्ही धरणा गावची 40+ ची स्पर्धा पाहिली, जिथे आम्ही होतो तिथे आपला अर्धशतक खेळ आम्ही पाहिला होता. आज कळंबोली विरुद्ध 2 नाद करायचे, काय तयारी आहे? बॅटिंग आपल्याला करायचं आहे. सर्वप्रथम मी नेरे संघाचं मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला इथं संधी दिली. त्याच्यानंतर आता कमीत कमी 50 ते 60 धावा उभारण्याचा आमचा प्रयत्न असेल, कारण कळंबोली संघाला आम्ही पण ओळखत नाही, त्याच्यामुळे त्यांची गोलंदाजी काय आम्हाला काय माहीत नाही. तरी आमचा पुरेपूर प्रयत्न असेल की 50 ते 60 धावा आम्ही 4 षटकामध्ये उभारू. नक्कीच साहेब. 2 लाखाचं फर्स्ट प्राइज आहे. सिरीजला बाईक आणि मोठी स्पर्धा आहे ज्यामध्ये डी. चला फलंदाज आपण यायचे आणि आपण क्षेत्ररक्षण सजवा. चला वेळ घेऊ नका, आणखीन खूप मॅचेस आहेत. 2 लाख सिरीज आणि डी ग्रुपमध्ये 40+ आहेत. काय म्हणाल या स्पर्धेच्या मॅनेजमेंटच्या या संकल्पनेबद्दल? नाही, मॅनेजमेंट तर खूपच चांगला आणि संकल्पना पण त्यांची खूपच सुंदर वाटली मला. का 40+ साठी कमी प्रवेश फीमध्ये त्यांनी जो आयोजन केलं आहे त्याबद्दल खरोखर त्यांचे धन्यवाद. आणि खरोखर प्रयत्न करू आम्ही का बक्षिसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही 100% करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यस, मॅच ऑन करा. 10:40 झालेत. पुढच्या संघांना शुभेच्छा देतोय. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं. मी विनंती करेन उसरली संघाचे संघनायक, प्रॅक्टिस साठी इथे वेळ नाही, आपल्याला प्रेमाची विनंती आहे. 24 चेंडू आणि 32 धाब्यांचं टार्गेट आहे. चला क्षेत्ररक्षण सजवायचे. उसरली संघाचे संघनायक तर हनुमान कोंडलेकर यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. तर अमित दादा गवती यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. मी विजय दादा भालेकर यांना विनंती करेन. अमित दादांचा मी सन्मान करतो. अनिल दादा असतील, सुधाकरजी चोरगे साहेब यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. प्रसिद्ध हारवाले या स्पर्धेला आर्थिक सहाय्य सुद्धा त्यांनी आम्हाला दिलं. चला मॅच ऑन करा. ऑफिशियल अंपायर्स 10 मिनिटं वेस्ट केली. अजून 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत. आपल्याला जागरण करायचं नाही. थोडा स्पीडअप आम्हाला असायला हवा. सर्वांना सर्वांकडून सहकार्य मिळेल. उमेशजी भोईर आम्ही पाहतोय, दमदार क्रिकेट समीक्षक खिडूक पाड्याचे, त्यांचं इथे शुभागमन झाले. मुन्ना सुरते यांना आम्ही पाहतोय. त्यानंतर आमचे आनंद गोंडले असतील, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आज मॅचला एन्जॉय करताना तर नक्कीच आज आम्ही पाहतोय विचुंबे 40+ सुद्धा खेळणार आहेत. अनिलजी भोईर साहेब असतील आणि त्यांच्या समोर जॉईंट झालेत जरूर सर्व आमचे पाहुणे, तर त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. चला मॅच ऑन राहील. खूप वेळ इथे घेताना पाहायला मिळतो. 4 षटकं आणि 32चं टार्गेट. तर पुढचा सामना मनोर टॉस जिंकलाय संघ असेल कळंबोली 40+ आणि त्यांनी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण. जसा शेवटचा चेंडू पडेल कळंबोली 40+ आपण आतमध्ये जाऊ शकता. धन्यवाद. तर समीर दादांना विनंती करेन आपण सुधाकरजी चोरगे साहेब यांचा सन्मान करावा. अमितजी गौते आणि अनिल दादा यांचा सन्मान करावा. आमचे मुख्य आयोजक समीर दादांना विनंती करेन. बच्चा कंपनी सुधाकरजी चोरगे प्रसिद्ध हारवाले या आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. आणि अमित दादांना विनंती करतो मॅच ऑन राहील. मॅच ऑन राहील. लहू यांना प्रत्येक षटकारासाठी अक्षय शेळके यांच्याकडून 1000. तर लहू भोईर आणि प्रीतम पाटील ही सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. 32चा टार्गेट आहे. मात्र उसरली संघ हे टार्गेट कठीण बनवेल का? इथे कष्ट करावे लागतील, इथे मेहनत करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. 4 षटकांची ही लढत आहे. 32 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी.
चला सामना सुरू करायचंय, जास्त आपण वेळ घेता 40+ उसरली संघ. तर नक्कीच यशवंतजी नावडेकर यांचा इथे सन्मान होणार आहे. यस दिलगिरी व्यक्त करतोय. मॅच ऑन आहे, चौकार जरूर आलाय. यशवंतजी नावडेकर आणि अमित दादा गवते यांचा इथे सन्मान होणार आहे. तर बच्चा कंपनी आपल्या मनापासून धन्यवाद. दोघा तिघांनी थांबा तिथे 12 वाजेपर्यंत. एकूण धावा बनल्या त्या 5 धावा. कमालीचा फटका प्रीतम पाटील यांचा आपण पहिल्या चेंडूवरती त्यांनी दाखवला चौकार. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा आहेत त्या 5. संजय भगत, हा चेंडू यष्टीरक्षकाची चुकी आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार, मिळणार आणखीन एक चौकार. बाईटच्या स्वरूपामध्ये या 4 धावा मिळतील. 32 वाचवायचे आहेत आणि तिथे अशा पद्धतीने चुका झाल्या. यष्टांच्या मागे होते. गणेश भोईर त्यांनी केलेली चूक आणि ते संघ अडचणीमध्ये येईल. एकूण धावा ते 9 धावा. गोलंदाज तयार, पुढे सरसावून सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमा पार. इथे प्रीतम पाटील यांची जादूगारी पाहायला मिळते फलंदाजीमध्ये. जबरदस्त योगदान 40+ संपूर्ण पनवेल साठी राहिले आणि ते पडगे संघासाठी जबरदस्त प्रदर्शन बॅटमधून. एकूण धावा बनल्या त्या 13. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 32 आव्हाने आणि उसरली संघ मात्र इथे अडचणी वाढत चालल्यात, संकट वाढत चालल्यात. विकेट पाहिजेत या सामन्यामध्ये जर सामन्यामध्ये शिरकाव करायचा उसरली संघाला. हा चेंडू आपण लोअर फुल टॉस पद्धतीचा पाहिला. चेंडू आणि बॅट मध्ये ठीकसा काहीसा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. एकूण धाबे तर 13 धाबा. 32 धाब्यांचा पल्ला समोर असताना आपण पाहते शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 19 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पडगे 40+ संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करेल पुन्हा एकदा संजयजी भगत येथील गोलंदाजीसाठी. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. दुसरीसाठी निघाले. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्या. 2 धावेनिशी पहिल्या षटकाची समाप्ती झाल्या आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या त्या टोटल 15. आता उर्वरित चेंडू 18 आहेत आणि जिंकण्यासाठी 17 धावेंची गरज. हॅलो, लकी ड्रॉ साठी ज्यांना कोणाला तर आपली चिठ्ठी नावाची चिठ्ठी टाकायची असेल त्यांनी इथे यायचे. सतीश नलावडे यांच्याजवळ येऊन आपण चिठ्ठी टाकायची आहे. पण प्रत्येक फक्त एकच चिठ्ठी टाकायची आहे. 3 लकी ड्रॉ असणार आहेत. 1 नंबरला सायकल, 2 नंबरला मिक्सर आणि 3 नंबरला इस्त्री. तर या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर एकूण धावा बनल्यात त्या 15 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 17 धावेंची गरज आहे. मैदानाकडे आपण सामना पाहते. एका बाजूला पडगे 40+ त्यांच्या विरुद्ध खेळते उसरली 40+. नवीन गोलंदाज येईल सरपंच साहेब विश्वास भगत, संघाचे संघनायक, संघाचे प्रमुख गोलंदाज. मात्र इथे 18 मध्ये 17 वाचवायचे. समोर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपचा इथे पडगे संघ आपण पाहतोय. लहू भोईर त्यांच्यासाठी सुद्धा कॅश प्राइज आहे. षटकारासाठी 1000 आहेत. अक्षय शेलके यांच्याकडून. एकूण धावे त्या 15. बिनगडी बाद असताना पडगे संघ मैदानावरती पाहते. चला उसरली संघ आपण खूप उशीर करता. तर विकेट हॅट्रिक साठी सरपंच विश्वासजी भगत यांच्यासाठी कॅश प्राइज आहे. मुन्नाबाई सुरते त्यांच्याकडून 5000 रुपयाचा कॅश प्राइज. एकूण धावे त्या 15 धावा. 17 धाव्यांची अजूनही गरज. लहू भोईर यांच्यासाठी या स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता आणि इथे मात्र चुका सुधाराव्या लागतील उसरली संघाला. चेंडू जाईल सीमारेषे पार, मिळणार चौकार. या 4 धावेने संघ पुढे सरकला. एकूण धावे त्या 19 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहते 32 धाव्यांचा टार्गेट होता. आता जिंकण्यासाठी फक्त 13 धाव्यांची गरज आहे.
थोडासा प्रॅक्टिसचा अभाव जाणवतोय उसरली संघाच्या खेळाडूंवरती. प्रॅक्टिस मेडमॅन परफेक्ट जसं म्हटलं जातं. सरावानच तिथे क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक झेल सुटते. दुसरीचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे राहिल्या आणि या 2 धाव्याने संघ पुढे सरकला. 21 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. उर्वरित 16 बॉल आणि 11 धाव्यांची गरज. स्ट्राईक रेंजला लहू भोईर 3 मध्ये 7 बनवल्यात, 5 मध्ये 10 प्रीतम पाटील यांचं योगदान आहे. तर इथे येथील विश्वासजी भगत. पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा हा चेंडू आपण पाहिला. मागे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव दुसरीसाठी प्रयत्न पुन्हा एकदा केला जाईल आणि 2 धावा सहज पूर्ण केल्या. 2 धावेने संघ सरकतोय 23-23 वरती. सामना पूर्णपणे इथे पकड मजबूत करतोय पडगे 40+ संघ. 15 मध्ये 9 धाव्यांची फक्त गरज आहे. झालेल्या चुका, फलंदाजांनी केलेली निराशा आणि इथे क्षेत्ररक्षकांना मध्ये झालेल्या चुका आपण पाहतोय. चेंडू येईल बॅटच्या मधोमध, मात्र 1 बाउन्स सीमा पार. मिळणार चौकार. धावा बनल्यात 27. 14 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. उर्वरित 14 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. हा फटका. मागे क्षेत्ररक्षक उभा आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद. विश्वास भगत यांना मिळेल सफलता. त्या ठिकाणी खेळाडू होते नंदू सुर्वे आणि इथे त्यांनी सुरेख झेल टिपला आणि धक्का क्रमांक 1 पडके संघाला. आता उर्वरित 13 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. गणेश मात्रे येतील 3ऱ्या क्रमांकाचे खेळाडू. 5 धाव्यांची गरज आहे. उर्वरित 13 बॉल आणि 5 धावा. गोलंदाज विश्वासजी भगत ओव्हर द विकेट. यस, ही मजा आहे. 40+. यस, एंटरटेन. रिव्हर्स खेळण्याचा इथे प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. एकूण इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज. चला उसरली संघ आपण एकत्र येऊ नका, आपल्याला प्रेमाची विनंती आहे. 12 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. जाऊया आपण मैदानावरती. 12 मध्ये 5 धाव्यांची गरज. स्ट्राईक रेंजला प्रीतम पाटील यांना आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी येथील गोलंदाज प्रदीप भोईर. उर्वरित 12 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. सरळ बॅटना फटका खेळलेत. मागे क्षेत्ररक्षक तैनात, मात्र आवाक्याच्या बाहेर. स्कोर इज लेवल. फक्त 1 धावेची गरज आहे. गणेश मात्रे यांना मात्र आता संधी मिळेल का ही सुद्धा चर्चा आहे, कारण त्यांच्यासाठी सुद्धा अक्षय शेळके यांच्याकडून षटकारासाठी 1000 होते. 1 धावेची फक्त गरज आहे. उर्वरित 11 चेंडू आणि 1 धावेची गरज. कलंबोली आणि धरणा या 2 संघांमध्ये पुढची लढत आहे. कलंबोली संघ चला रेडी राहायचे
आणि ते सरळ बॅटनं हलक्या हातानं दिशा दिली आणि सामना जिंकलाय पडके 40+ संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड. आणि या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं 1 षटक फेकलं, 1 गडी बाद केला आणि 6 मध्ये 13 धावेची खेळी ज्यांनी साकारले, लहू भोयर मॅन ऑफ द मॅच. नक्कीच लहू भोईर म्हटलं म्हणजे दोस्ती दुनियेतील राजा माणूस.